साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. स्वतः सचिव साहेब आणि खजिनदार साहेबांच्या शुभ हस्ते मात्र सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय. तब्बल 32 धावांचा पाठलाग करत असताना 4 षटकार पाहायला मिळाले ते कविराजच्या बॅट मधून. कविराज यांना देखील विनंती करतो. तब्बल 32 धावांचा पाठलाग करत असताना आपण चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. काय बोलाल की या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा देखील सामनावीराचा पुरस्कार जात आहे 1 मिनिटामध्ये, आणि या आयोजनाबद्दल काय आपण बोलाल? आयोजन एकदम चांगलं आहे आणि मी फर्स्ट टाइम खेळतोय इथे टुर्नामेंट. म्हणजे मी फर्स्ट टाइम खेळायला आलो इथे आणि बघ फक्त मॅचचं एवढंच होतं की मला फक्त मॅच जिंकायचं, फक्त माझ्या संघाला जिंकवायचं आहे बस. पण नक्कीच अगदी 32 धावांचा आव्हान आपल्या समोर होता. पण एका बाजूला म्हटलं छावा पिक्चरचा डायलॉग आहे, हाती घोडे तोप तलवारे पोस्ट तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा हुआ राजा अब भी सब पे भारी है. तो आजचा राजा ठरला गेला तो कवी. काय फलंदाजी, नेत्रदीप फलंदाजी. शुभला देखील पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स प्रथमेश सर. येस, पहिला चेंडूवर केलाय प्रहार आणि बॅट मधून येतोय हा खणखणीत षटकार. आपण सामना पाहतोय साई 11 बोरवली विरुद्ध आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम, आणि शिलीम संघाकडून पहिला षटक हाताळण्यासाठी आलाय त्यांचा स्ट्राईक बॉलर मिथिलेश घोले, आणि मिथिलेश घोलेच्या समोर आहे पुन्हा एकदा अनिकेत रेवाले. अनिकेत रेवालेच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती लॉंगॉनच्या डोक्यावरून आलेला हा पहिला खणखणीत षटकार. पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या संघासाठी फलंदाजी करण्यासाठी तो अनिकेत रेवाले. चला, घोले वर्सेस रेवाले, बघूया काय होतं पुढचा सामना. पुन्हा एकदा फुलटॉस आणि यावेळेला मात्र दांडी 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 गुल माघारी व्हावं लागतंय ते अनिकेत रेवाळेला. मिथिलेश घोलेने पहिल्या चेंडूवरती षटकार जरी मारला होता अनिकेत रेवाळेने, परंतु आता मात्र कमबॅक केलंय आणि आपल्या संघाला एक मोठा विकेट मिळवून दिला अनिकेत रेवालेचा. आणि आता त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो लेफ्ट हँड बॅटर मयूर शिंदे. हॅलो. एका बाजूला पाहिलं तर मिथिलेश घोले अनेक वेळा गिरगाव प्रीमियर लीग असतील अशा मोठ्या मोठ्या लीग खेळत असतो. पण आज आमच्या माहितीनुसार त्याला की आपला संघ रायगड मी मराठी प्रतिष्ठान म्हणजे शिवमय चषक मध्ये दाखल आहे. तो मोठे मोठे कॉल सोडून आपल्या गावासाठी आज दाखल झालाय आणि वर्चस्व देखील करतोय. पहिल्या चेंडूवरती साई धावसंख्या पाहायला मिळाली. त्याच्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता तिसरा चेंडू हाताळत असताना मात्र अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. पंच अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील कवायत करायला होतात पंचांना, पण पंच मात्र गोंधळाला दंडित केलं जाईल. एक अवांतर चेंडू फेकावा लागेल आणि त्याचा मात्र फायदा घेत आहेत काही संघ, तो म्हणजे साई 11 संघ बोरवली हा संघ. मिथिलेश घोले गोलंदाजी मार्कोसाची अगो टप्प्याची गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगताना अवांतर धाव, बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव. हा कदाचित प्रथमेश सर दडपण येतोय का मिथिलेश वरती? नक्कीच सर, आपण पाहतोय अगदी सकाळच्या सत्रापासून चांगलं अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते कल्पेश सरांकडून, सुमित सरांकडून, आणि नक्कीच यावेळेला सुद्धा अप्रतिम असं पंचगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. एकही चुकीचा डिसिजन या ठिकाणी सकाळपासून पाहायला गेला नाही, त्याबद्दल पंचाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. आणि आता पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर फलंदाज सज्ज होतोय तो मयूर. सामना असेल तो मिथिलेश घोलेच्या समोर. मिथिलेश घोले हा खरोखर सरांनी सांगितलं की मोठे मोठे कॉल सोडून आपल्या गावासाठी क्रिकेट खेळण्यासाठी इथे उपस्थित आहे, आणि हे मैदान नक्कीच त्याचं होम ग्राउंड म्हणून ओळखलं जातं. कारण या टिपू सुलतान मैदानामध्ये मिथिलेश घोलेने अनेक वेळा मालिकावीर पुरस्कार पटकावलाय. तो मिथिलेश घोले यावेळेला सज्ज आहे मयूर शिंदेच्या समोर. मयूर शिंदे लेफ्ट हँड बॅटर, पॉवरफुल फटकेबाजीसाठी ओळखला जातो. मयूर शिंदेच्या बॅट मधून लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा हा शिवमय ब्रँडेड षटकार. अगोदरच्या सामन्यामध्ये देखील मयूरने नेत्रदीप फलंदाजी केली होती. आता मात्र तोच फलंदाज स्ट्राईक एंडला येतोय. मिथिलेशच्या गोलंदाजीवरती 2 षटकार पाहायला मिळत आहेत. संघाची मात्र धाव संख्या पाहिलीत तर 14 होते, म्हणजे 2 बॅटच्या माध्यमातून पाहिल्यात तर लगातार 2 षटकार देखील पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये, आणि अवांतर 2 धावा एक्स्ट्रा मिळतात वाईटच्या स्वरूपामध्ये. या गणित जर पाहिलं तर संघाची मात्र धाव संख्या होती ती 14. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. कमीत कमी धावांपर्यंत रोकाल तर मात्र आपलं वर्चस्व होऊ शकतो. पण अगदी मानस असं ठेवलाय तो संघापुढे. मोठी फलंदाजी करतोय तो मयूर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करत होता, पण अगदी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव येते. एका धावेवरती समाधान मानताच संघाची मात्र धाव संख्या वधारते. एका धाव संख्येने धाव संख्या मात्र होते ती 15. मिथलेशची
फलंदाजी गोलंदाजी पाहिली तर नेत्रदीप क्षेत्ररक्षक देखील तेवढं नेत्रदीप पाहायला मिळतंय. आपली गोलंदाजीची सीमा सोडून अगदी लेग साईडला क्षेत्ररक्षक सजवलं गेलं आणि संघासाठी मात्र धावा वाचवल्या जात आहेत. आता मात्र प्रथमेश सर जर पाहिलं तर स्ट्राईक थोडीशी रोटेट होते. आता मात्र नैनेश स्ट्राईक एंडला येऊन ठेपतोय जो नॉन स्ट्राईकला उभा होता. आता मात्र किती धाव संख्या मारू शकतो आपल्या फलंदाजीतून. येस नैलेश आपण पाहिलं अनिकेत रेवाले आणि मयूर शिंदे मोठ्या फटकेबाजीसाठी ओळखले जातात. त्याच प्रकारे नैलेश बघूया यावेळेला कशा प्रकारची फटकेबाजी करतात. मला वाटतं नैलेश हे नक्कीच स्ट्राईक रोटेट करून पुन्हा एकदा मयूरला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतील का. येस यावेळेला नैलेशच्या बॅटमधून पॉइंटच्या दिशेने गॅप मध्ये आलेला हा प्रतिष्ठान स्पेशल चौकार डीजे. कदाचित मानावं लागेल. एक निर्णायक चेंडू फेकावा लागेल कारण तब्बल 19 धाव संख्या आपल्यावरती होते. पण दडपणामध्ये नाही आहे मिथलेश गुले. अचूक गोलंदाजी करण्याचा वर्चस्व आहे त्याच्याकडे. लेग साईडला मिड विकेट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एकच धावेवरती समाधान मानतायत आणि एका धावेवरती समाधान मानतात. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर साई 11 या संघाची मात्र धाव संख्या होते ती 1 बाद 20 2-0 1 लॉस साई 11 संघ. येस थोडासा अपयशी ठरला तो मिथिलेश कारण वर्चस्व गाजवत होता तो मयूर आणि नैलेश. या दोघांच्या जोडीने धावसंख्या नेमून पोहोचवली आता ती 20च्या आकड्यावरती. आता मात्र दुसरं षटक प्रगतीपथावर आणि दुसरं षटक घेऊन येतोय तो स्वतः कर्णधार जिसमें है दम वो है कुणाल कदम. आपल्या संघासाठी अचूक टप्प्याची गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो तो अनुभवी असा सितारा कुणाल कदम. नक्कीच आपला होम ग्राउंड आहे. होम ग्राउंडचा जर फायदा घ्यायचा असेल, काल देखील आपण वर्ल्ड कपची मॅच पाहिली. त्याच्यामध्ये आपल्याकडे इंडियाची निराशाजनक फलंदाजी होती पण स्वतः कर्णधाराने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली आणि माफक अशी फलंदाजी केली सूर्यकुमार यादवने आणि आपण सामना विजय करून ठेवला. त्यामध्ये कुणालवरती देखील मोठी जबाबदारी आहे. लेग खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर होतोय. अगदी 2 धावा परिपूर्ण रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. नैलेश आणि मयूर मध्ये या 2 धावेबरोबर संघाची मात्र वाढती धावसंख्या होती ती 22-22. थोडस मात्र आमचे स्कोरबोर्डची भूमिका निभावत आहेत. त्यांना कदाचित थोडंसं टेन्शन येतोय. आमच्या गोलंदाजाला धावा खर्ची होत आहेत. पण ये तो ट्रेलर है, पिक्चर तो अभी बहुत रिलीज होने का बाकी है. फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचं कॉल दिलं जात आहे. थांबवलं जात आहे. एकच धावेवरती समाधान मानतायत आणि एका धावेवरती समाधान मानतात. साई 11 या संघाची मात्र धाव संख्या होते ती 20. यस सर तुम्ही 3. म्हणालात की ये तो ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे. पिक्चर आता सुरू होतोय कारण 2 मोठे खेळाडू येत आहेत आमने सामने. कुणाल कदम आणि मयूर शिंदे. 2024च्या फायनल मध्ये सुद्धा शेवटच्या चेंडू पर्यंत आमने सामने होते ते मयूर शिंदे आणि कुणाल कदम. पुन्हा एकदा बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच. बघूया कुणाल की मयूर. आखूड टप्प्याची गोलंदाजी मयूरने केलाय पुल. फटका आहे पॉवरफुल. चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्रीच्या डोक्यावरून. षटकार डीजे. चला पुन्हा एकदा वळूया मॅच कडे. शेवटचे 3 चेंडू बाकी. पुन्हा एकदा या वेळेला फ्लिक केलाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा शिवमाय ब्रँडेड षटकार. मयूर शिंदेच्या बॅट मधून आलेला हा लगातार दुसरा आणि मॅच मधील तिसरा षटकार डीजे. काय गीत वाजवलं जात आहे. हात नका लावू माझ्या साडीला. पण आता मात्र मयूर बोलतोय हात नका लावू कोणी माझ्या बॅटला. काय सावकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले. हॅट्रिकची सुवर्ण संधी होते काय पाहूया. नक्कीच प्रहार करण्याचा प्रयत्न. ते ड्राईव्ह केल्याचा प्रयत्न. येतोय हॅट्रिकची सुवर्ण संधी. जातोय सीमारेषे पार. येतोय बिग 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 षटकार मयूरच्या बॅट मधून. तब्बल 3 षटकार.
सुवर्ण संधी आहे, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, विकेट कमवण्याची सुवर्ण संधी आहे. विकेट मात्र घेतला जातोय. बारी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी. तुम्हाला 3 षटकार मारू शकतो तर मी तुला देखील डगआउटचा रस्ता दाखवू शकतो, अशी मात्र गोलंदाजी पाहायला मिळते कुणालची. मानावं लागेल 5 चेंडूमध्ये तब्बल 25 धाव संख्या उभारणारा खेळाडू कोण असेल तो मयूर. नेत्रदीप फलंदाजी 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी साई इलेव्हन या बोरवली या संघाची मात्र धाव संख्या पाहिली तर 41 मानावं लागेल. एका बाजूला पाहिलं तर पहिला षटक हाताला असताना मिथलेशला देखील वैयक्तिक धाव संख्या 20 ही खर्च केली गेली, 1 विकेट घेतला. दुसऱ्या बाजूला कुणालाला दुसऱ्या षटकावरती 21 धाव संख्या खर्ची केली गेल्या, 1 विकेट घेतला आणि त्याच्या जोरावर अगदी साई इलेव्हन या संघाने धाव संख्या बनवली ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41. पुढील होणारा सामना लिटिल सनी क्रिकेट संघ कुशेडे विरुद्ध मंगलमूर्ती मराठवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस का बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. साई सुतार आणि विशाल भुवड प्लीज दोघांनाही कॉल दिला जातोय टॉस साठी. टॉस का बॉक्स मध्ये प्लीज उपस्थित राहायचंय. चला कुशेडे आणि मंगलमूर्ती मराठवाडी कॅप्टन प्लीज लवकर यायचंय. हॅलो शिलीम संघ क्विक फास्ट आपण सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. येस सर. राकेश कॅमेरामॅन राकेश प्लीज. रायगडी विसावला स्वराज्याचा राणा तव शौर्यापुढे आजही ताठ मराठी बाणा. त्रिखंडात गाजे शिव छत्रपतींची ख्याती तव कीर्तीचे पोवाडे आजही स्वराज्यात सुखात नांदत होते अनेक धर्म अन जाती. सदैव तुम्हा स्मरतो दुर्गपती. स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला आमच्या रायगडाची माती. स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला आमच्या रायगडाची माती. रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित मानद चषक शिवमाई चषक आणि या शिवमाई चषकातील दुसऱ्या फेरीचा चौथा सामना होतोय तो डिफेंडिंग चॅम्पियन लिटिल सनी क्रिकेट संघ कुशेडे विरुद्ध मंगलमूर्ती मराठवाडी. दोनही संघाचे कर्णधार विशाल भुवड आणि साई सुधार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मी रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या वरिष्ठ शिलेदारांना विनंती करतो की त्यांनी या दोघांचा नाणेफेकीचा कॉल करून सामन्याला सुरुवात करायची आहे. साईचा छापाचा कॉल आहे आणि आलाय छापा. साई काय सांगाल, काय डिसिजन आहे? फिल्डिंग साई यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलाय. तर लिटिल सनी क्रिकेट संघ कुशेडे यांना किती धावांवरती रोखण्याचा टार्गेट असेल? 25-30 पर्यंत. नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या सामन्यासाठी आणि आशा करतो तिसऱ्या फेरीमध्ये पुन्हा एकदा भेटू. मी विशाल यांना विचारतो की विशाल काय सांगाल, सगळे मोठी बॅट्समॅन तुमच्या टीम मध्ये, तुम्ही स्वतः चौकारांचा बादशाह म्हणून ओळखले जाता. सूरज मस्कर असेल, प्रशांत भोसले असेल, काय सांगाल किती धावांचं टार्गेट असेल 12 चेंडू मध्ये? 30-35 करण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच तुम्हाला सुद्धा या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आशा करतो पुन्हा एकदा मिळू टॉस का बॉक्स मध्ये. तोपर्यंत खूप खूप शुभेच्छा. वळ या सामन्याकडे. ओव्हर टू युवा विनाश सर. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद. अगदी पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू चाकला जातोय. कमीत कमीत पहिल्या षटकामध्ये 25 ते 30 धाव संख्या मनवायचा माणूस असेल. अतुल अगदी कुणालच्या बॅट मधून ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, सुवर्ण संधी उपलब्ध करून दिले. 1 धाव संख्या मिळते. एका धावीवरती समाधान मानतात. थोडंसं गचाळ क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि शिलीम या संघाचं मात्र स्कोअर बोर्ड ओपन होतंय तो 2 या धाव संख्येने. 41 धाव संख्या कंपल्सरी आपल्याला 42 धाव संख्या बनवायची आहे.
आणि 2 धावसंख्या होती. यामध्ये आता आवश्यकता असायची 40 या धावसंख्येची आणि चेंडू मात्र आपल्याकडे शिल्लक असतील ते 10 चेंडू मात्र शिल्लक असतील. मोठे प्रहार मात्र करावी लागतील आणि तो कारनामा मात्र करावा लागेल तो आपल्या स्वतः कर्णधारला. आपला संघ संकटात आहे, संकटातून बाहेर कसं काढायचं, संकटमोचक म्हणून जर बनायचं असेल तर मात्र कुणालला मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल, चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. विठोबादांचं देखील लक्ष लागलंय या चषकाकडे. कुणालकडे मोठी अपेक्षा आहे, पण त्या अपेक्षा पल्लवीत ठेवायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. साईराज देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक बलाढ्य खेळाडू मात्र गोलंदाजी करतोय, प्रहार केलाय, ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न, जातोय सीमारेषेकडे, येतोय बिग 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 शिवमय षटकार, छत्रपतींचा छावा आणि संघाला म्हणजे 6 धावा. या 6 धाव संख्येबरोबर संघाची वाढती धाव संख्या होती शिलिम संघाची ती 8. आता मात्र कुणाल लावतोय काही गोलंदाजाची वाट. सचिव साहेबांचं लक्ष लागतंय. अनेक वेळा रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे भले मोठे मॅसेज असतात, चांगले मॅसेज असतात, पण आता तो मॅसेजचा चांगला प्रतिउत्तर आपला संघ जर अबाधित ठेवायचा असेल तर प्रफुल्लच्या चेहऱ्यावर वेगळी स्माइल ठेवायची असेल आज या प्रॉमिस डे बद्दल तर मात्र कुणाला चांगली फलंदाजी करावी लागेल. एका बाजूला पाहिलं तर अनेक शिलेदारांची जबाबदारी रायगड मी मराठी प्रतिष्ठानची आहे, तशी संघाची देखील जबाबदारी आहे, ती म्हणजे शिलीम या संघाची. साईराजचा मात्र समाचार घेतला जातोय. चांगला षटकार देखील आला. या षटकाराबरोबर संघाची वाढती धावसंख्या पाहायला मिळते ती 8. युवा स्टार गोलंदाज आहे, अनुभवी फलंदाज कुणाल. याच पद्धतीने मात्र फलंदाजी करावी लागेल तर वेगवेगळी लढत आपल्याला पाहायला मिळेल. एकही चेंडू निर्धाव न जाता चांगले मोठे प्रहार करावे लागतील. तब्बल 42 धावसंख्या आपल्याला बनवायची आहे. कुणालने मात्र फायर दिला, लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न, 1 बाउन्स जातोय का चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. थोडीशी स्ट्राईक मात्र रोटेट झाली. 1 या धावसंख्येमध्ये स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होते ती 9. साईराज देखील चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडू हाताळले गेले, तब्बल मात्र धावसंख्या खर्ची गेली 9. अचूक गोलंदाजी त्याला मात्र सामना करेल फलंदाजी मिथलेशकडे देखील अनुभव स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, मोठा हादरा बसतोय तो शिलिमी या संघाला. बॅक टू पॅव्हेलियन मिथलेश. साईराजने मात्र वर्चस्व केलंय. डीजे नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये त्वरित दाखल करायचा आहे मित्रांनो. शिलीम संघ जास्त टीम मीटिंग करू नका, कारण आपल्याकडे अजून वेळ खूप कमी आहे. नवीन फलंदाज मिथलेची जागा घेण्यासाठी अगदी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल असेल, मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावरती येते. एक चांगला खेळाडू आहे तो कृतेशला देखील अचूक सामन्यांमध्ये कारनामा करताना पाहिलाय. आता मात्र आपल्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. काहीतरी कर्णधार त्याला कानमंत्र देत आहेत आणि तो कानमंत्र जर कामी येतोय काय पाहूया. कदाचित आपल्याकडे स्ट्राईक घेण्याचा मानस असेल किंवा पटका मोठा खेळण्याचा मानस ठेवला असेल, पण मात्र गोलंदाजीतून वर्चस्व करतोय तो साईराज. एक मात्र शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक आहे आणि नक्कीच मोठा प्रहार करण्याचा मानस असेल. मूर्ती लहान पण कीर्ती महान. साईराज गोलंदाजी मार्कवर सज्ज. साईलेवन या संघाकडून प्रहार केलाय, अगदी सीमारेषेकडे येतोय काय, जातोय सीमारेषेकडे, येतोय बिग 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 कृतीच्या बॅट मधून षटकार. ओमकारच्या बॅट मधून मात्र षटकार आला. थोडंसं आमचे स्कोरबोर्ड भूमिका निभावतात कारण संघ आमचा दाखल आहे. अगदी ओमकारच्या बॅट मधून चांगला षटकार पाहायला मिळाला. या षटकाराबरोबर संघाची मात्र वाढती धावसंख्या नेऊन ठेपता ती 15 या आकड्यावर. 6 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता आहे. समीकरण मात्र सोपं आहे आणि स्ट्राईक एंडला आहे तो स्वतः कर्णधार कुणाल. कुणालकडे देखील मोठी काबिलियत आहे. पहिल्या चेंडूवरती अगदी प्रहार करावे लागतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. मोडेन पण कोणासमोर वाकणार नाही, ही मर्द मराठ्याची जात आहे आणि तो मर्द मराठ्याचा कणा मात्र
शिलीम या संघाचा आहे तो कुणाल. काबिलियत आहे त्याच्याकडे, कारण म्हटलं जातं ना, लहरों से डरकर नौका कभी पार नाही होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. समुद्रामध्ये जर पोहायचं असेल तर राटांना मात्र घाबरून चालणार नाही. किती बलाढ्य टार्गेट असू दे, तर अगदी 6 चेंडू मध्ये 27 धाव संख्या बनवायची आहे. पण समीकरण सोपं कधी होईल, ज्यावेळेस तुम्ही मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी कराल त्यावेळेस मात्र समीकरण सोपं होऊ शकतं. डावकुरा गोलंदाज, पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरला जातोय तो कुणालच्या माध्यमातून. अनिकेत मात्र गोलंदाजीचं वर्चस्व करतोय. पहिला चेंडू निर्धाव, 5 चेंडू 27 धावांची आवश्यकता आहे. आपल्यातला युवराज सिंग मात्र जागा करावा लागेल, आपल्यातला हार्दिक पांड्या मात्र जागा करावा लागेल, तरच आपण सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतो. तो म्हणजे शिलीम संघ. समीकरण सोपं आहे. 5च्या 5 चेंडू सीमारेषे पार केले तर मात्र आपला संघ विजय होऊ शकतो. एक निर्णायक चेंडू मात्र हाताळायचा आहे तो साई 11 बोरिवली या संघाला. ओहो, बॅटची कडा एज घेतात. एक धाव संख्या मिळते. कुठेतरी थोडेसे नाराज असतील स्वतः कर्णधार कुणाल. कुणाला माहिती आहे हे समीकरण आता मात्र अवघड करून ठेवलंय ते या गोलंदाजाने. वर्चस्व करतोय गोलंदाजीतून होतो अनिकेत. दुसऱ्या चेंडूवरती मात्र वैयक्तिक धाव संख्या खर्च केली, 2 चेंडूवरती 1. आता मात्र समीकरण आलंय 4 चेंडू आणि 26 धावांचा लक्ष्य आपल्या समोर आहे. समीकरण अवघड आहे. गोलंदाजीतून मात्र वर्चस्व पाहायला मिळत येतं अनिकेतच्या माध्यमातून. एक डावखुरा गोलंदाज झहीर खानची आठवण करून देतोय आपल्या गोलंदाजीतून. अकूट टप्प्याची गोलंदाजी थोडीशी निराशकजनक सिलीमची संघाची पाहायला मिळते. एक धाव घेत आहेत. आमच्या समालोचन कक्षामधून जे आमचे 12 मंथ आहेत साई 11 बोरिवली या संघाकडून त्यांचा आवाज येतोय. क्षेत्ररक्षकाकडून कीपरकडून थोडीशी कुठेतरी चुका होत आहेत, पण नक्कीच आपला संघ कुठेतरी विजयाकडे कदाचित वाटचाल करताना पाहायला मिळतोय. काय 3 चेंडू आणि आता आवश्यकता असेल ती 25 धावांची आवश्यकता आहे. ही अवांतर धावा मिळत आहेत. गोलंदाजा मात्र थोडीशी चुकी होते. आपल्याकडे अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये मिळते. या वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळतात. समीकरण आता मात्र 3 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष आहे. थोडस स्पीडअप घ्यायचं आहे. आपल्या 12 मंथची अपेक्षा आहे की सामना लवकर संपवायचा आहे. ओहो, प्रहार केलाय, जातोय सीमारेषेकडे, फायलेगच्या दिशेने येतोय कुणालच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार, छत्रपतींचा छावा आणि संघाला म्हणजे 6 धावा. या 6 धावसंख्येबरोबर संघाची मात्र वाढती धावसंख्या होते ती 25. 2 चेंडू आणि आता मात्र आवश्यकता असेल ती 19 धावसंख्येची. एखाद्या गोलंदाज जर चुकी झाली आणि एक षटकार आला तर मात्र सामन्यामध्ये अजून देखील रंगतदार मजा येऊ शकते. पण मात्र ही चुकी करणार नाही कदाचित गोलंदाज. पण जर चुकी झाली तर शिलीम संघाला देखील सुवर्ण संधी उपलब्ध असू शकते. अगदी जो निर्धाव चेंडू गेला ना पहिला, त्याच्यावर जर प्रहार केला असता तर मात्र सामन्यामध्ये रंगतदार मजा आणली असती. प्रहार केलाय, सीमारेषेकडे येतोय, अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषे पार, खणखणीत कुणालच्या बॅट मधून षटकार. 23 धावसंख्या झाली होती. आधी तब्बल धावसंख्या मात्र आता होते ती 29. हॅलो, आता मात्र चेंडू शिल्लक आहेत. एक चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. एकेकी झुंज दिली ती कुणालने, मानावं लागेल या फलंदाजाला. हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहास. हरता हरता अगदी समोरच्या संघाला देखील घाम आणून ठेवलंय, घाम फोडलंय ते या शिलीम संघाने. त्यांना देखील पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच साई 11 बोरिवली या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. हॅलो.